शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात वृक्ष लागवड, संवर्धन आणि वृक्ष वाटप या कार्यक्रमाचे आयोजक आणि या भागामध्ये अल्पावधीत प्रसिद्ध झालेले निसर्ग प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदरणीय विशाल टेमकर, विद्यालयाचे प्राचार्य, आपले सर्वांचे मार्गदर्शक डी जाधव सर, सर्व त्यांचे शिक्षक मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते कल्याणराव टेमकर, संजय खेडकर, दीपक वाघमारे, हेमंत काका आणि आता ज्यांचं आगमन झालं ते कल्याण शिंदे आणि आपण सर्वजण ज्या प्रतिष्ठानमार्फत या ठिकाणी वृक्ष लागवड आणि संवर्धनाची मोहीम राबवली त्यांनी तब्बल 2500 वृक्ष लावलेले आहेत आणि आज बदलत्या काळानुसार वृक्ष लागवड आणि संवर्धनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगामध्ये सर्वात चिंता ही आहे की पर्यावरणाचा समतोल बिघडला तर काय करावं लागेल. दिल्लीमधल्या शाळा 3 दिवस मध्यंतरी बंद होत्या. का तर प्रदूषणाचे लोटचे लोट येत होते आणि लोकांना श्वास घेणं सुद्धा अवघड झालं होतं. हे भयानक संकट परतून लावण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड आणि संवर्धन हे घेतलं पाहिजे. आता आपणच पाहतोय समतोल बिघडल्यावर काय होतं. कधी कधी असा दुष्काळ पडतो की पाऊस पाठ फिरवतो आणि कधी कधी असा पाऊस पडतो का ढगफुटी होती. कालचंच आपलं 2 दिवसापूर्वीच घडलेलं घटना आहे. ज्या घटनेमध्ये अवसरीचे याच विद्यालयाचे काही माजी विद्यार्थी सुदैवाने वाचले. ज्या ठिकाणी ती दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून फक्त 15 मिनिटं ते अगोदर पास झाली होती त्यांची गाडी. म्हणजे काळभैरवनाथाचा त्यांना आशीर्वाद, आईवडिलांची पुण्याई, त्यामुळे ते वाचले. आणि अचानक ती ढगफुटी झाली. अनेकांनी व्हिडिओ पाहिला असेल, हो त्याचं नव्हतं झालं. मारींसारखी दुर्घटना आपण पाहिलेली आहे. त्यामुळं मुलांना आपल्या प्रत्येक घरामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन याची जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. मी याबाबत नेहमी जनजागृती करत असतो आणि मला खऱ्या अर्थानं निसर्ग प्रतिष्ठानचं विशालरावच्या सगळ्या टीमचं अभिनंदन केलं पाहिजे. पदरमोड करून सतत समाजाचा पाठपुरावा करून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं काम चाललंय. कचरा वेचायचंही काम केलं आहे, म्हणजे स्वच्छतेबाबतही काम केलेलं आहे. आणि हे प्रत्येक मुलाने आपल्या घरापाशी, घराच्या परिसरात एक तरी झाड लावा आणि त्याचं संगोपन करा. आता विचारलं काय 200-250 झाडं मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या घराजवळ जागाच नाही लागवड करायची त्यांनी मित्राच्या याच्यात लावलं तरी चालेल. पण आपल्याकडे जागा नाही, झाड घेतलं आणि घरात ठेवलं असं अजिबात कुणीही काही करू नका. त्यामुळं त्याचा एक चांगला खड्डा घ्या. मी तर सांगतो आज जर तुम्ही सर ह्या मुलांना तुम्ही वाटा झाडं आणि वाटल्यानंतर त्याचं एकदा मुलांनीच उंचीचं मोजमाप घ्यायचं आणि त्या क्लास टीचरकडे द्यायचं. उदाहरणार्थ समजा एक विद्यार्थी आहे, कोण तुमचा शिंदे असेल, तर त्यांनी त्या झाडाचं नाव लिहायचं एका डायरीमध्ये, एका कागदावर. त्या झाडाची उंची नमूद करायची आणि बरोबर 1 वर्षाने त्याला निसर्ग प्रतिष्ठान, आमची एक ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था आहे आणि एक शिक्षक, असे 3-4 जणांची आपण समिती करू आणि त्याचं आम्ही मूल्यमापन करणार. ज्या झाडाची उंची आणि त्याची वाढ समाधानकारक असेल त्याला आपण टोटल 5000 रुपये बक्षीस देणार आहोत. 5000 म्हणजे काय, पहिल्याला किती द्यायचं ते निसर्ग प्रतिष्ठान आणि प्राचार्याने ठेवायचं. दुसऱ्याला किती द्यायचं 3 ते 4 नंबर सर तुम्ही काढा आणि पुढच्या 15 ऑगस्टला ते वाटणार आहे. त्यामुळे मुलांनो लक्षात घ्या, आज जे झाड लावाल त्याला आई वडिलाला सांगा नंबर तुमचा पहिला आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही मस्त त्याला शेणखत टाका, हे का टाका आणि त्या झाडाचं वृक्षारोपण करा. याबरोबर सर मी दुसरे एक अनाउन्समेंट करतो, ज्याला निसर्ग प्रतिष्ठानची आम्हाला साथ पाहिजे. आज मला सांगा सर, पूर्वी आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगायचे? 100. 90च्या आत मला नाही वाटत कोणाचे आजोबा पंजोबा गेले असतील. आज काय परिस्थिती आहे, आज घराबाहेर पडलेला माणूस रात्री जेव्हा उंबऱ्याच्या आत येतो तेव्हाच तो आला समजायचं आणि रात्री झोपल्यानंतर जेव्हा त्याला सकाळी जाग येते तेव्हाच तो जगात हयात आहे असं समजायचं. कारण प्रत्येकाची वाट यमराज आतुरतेने पाहतोय. त्याला आम्ही कारणीभूत आहोत. म्हणजे आम्ही जे खातो आज सर ते पूर्णपणे हायब्रिड खातो. आमची कोथिंबीर पूर्वी 1.5-2 महिने न्यायची, आज मी 6 महिन्यात काढतोय. तिला दररोज एवढी औषधं फवारतोय. किंवा पोल्ट्रीतली कोंबडी असती 50-100 ग्रॅम 50 ग्रॅमची, ती 2 महिन्यामध्ये 2.5 किलो कशी होती
सगळा औषधाचा मारा करतो. आणि हे हायब्रिड खाल्ल्यामुळं खऱ्या अर्थाने मला चांगलं आठवतंय, इथं टेमकर आहेत, कल्याणराव, त्यांना आठवतं सर, मनसरमध्ये एकच मेडिकल स्टोअर होतं छत्रपती शिवाजी चौकामध्ये, एक, पारेख. आज आंबेगाव तालुक्यात आमच्या संस्थेने सर्वे केला, त्याची संख्या 200च्या पुढे गेली. मला सांगा, प्रत्येक मेडिकल स्टोअरमधून 10 किलोच गोळ्या खापतात असं कमीत कमी. काही आता गावड्यांचं जे जास्त संपत असतील किंवा इतर बरेच मेडिकल आमचे स्टँडवर 2-3 मेडिकल आहे, पप्पू गावडे, त्यांच्या जास्त मध्ये 10 गुणिले 200 जर केलं तर किती खातोय आपण. त्यात सरकारी हॉस्पिटल धरली नाहीत मी, ती धरली तर दररोज माझ्या माहितीनुसार या तालुक्यात सर कमीत कमी 1 टन औषधन गोळ्या माणसं खातात. म्हणजे महिन्याला 30 टन, साध्या भाषेत 10-10 टनाचे 3 ट्रक जाते. किती भयानक आहे. आणि त्यामुळं आमचं आयुष्यमान फार कमी झाले. त्यासाठी आमच्या संस्थेने ज्ञानशक्तीने प्रोजेक्ट हाती घेतला आहे. राज्य शासनाच्या जीन बँकेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला देशीवानाबाबत जनजागृती करणार आहे. आमचं म्हणणं आहे, एक 10 गुंठ्यामध्ये तुम्ही मटकी करा देशी आणि तुमची हायब्रिड करा. तिची चव पहा, याची चव पहा. 10 गुंठे तुम्ही भेंडी करा गावठी, हायब्रिड करा गावठी. म्हणजे अशा पद्धतीने जर जे जे देशी वाहनाचं जतन वगैरे करतील त्यासाठी सुद्धा आम्ही काही बक्षिसं देणार आहोत. प्रत्येक गावात आपल्याला देशी वाहन आणि वृक्ष लागवड संवर्धन ही चळवळ केली तरच पुढच्या पिढ्यांचा श्वास उभा राहील. मी सर साधारणतः 10-15 वर्षापूर्वी असंच एका कार्यक्रमात भागी केलं तर मला हवा विकत घ्यावा लागेल. लोक असले, अरे म्हणले हवा कुठं विकत घ्यावं लागते का. करोनासारखं महाभयंकर संकट आपण पाहिलं आणि मग त्यावेळेस आम्ही सगळे काय व्हेंटिलेटरच्या शोधात होतो. आजही मला माहिती आहे, आम्ही घरामध्ये आता मध्ये हवा मिळत नव्हती, पंखा बंद पडला तर सर झोपा येत नव्हत्या, गाडीत बसलं की AC चालू करतोय. आज आम्ही हवा विकतच घेतोय ना. आणि हे संकट जर दूर करायचं असेल तर प्रत्येकाने वृक्ष लागवड संवर्धन करा. आणि मित्रांनो, परत एकदा तुम्ही सांगतो, प्रत्येकाने निर्धार करायचा का पुढच्या वर्षी याच ठिकाणी 15 ऑगस्टला तुम्हाला आम्ही टोटल 5,000 रुपयाचं बक्षीस देणार आहोत. त्यातलं पहिल्याला किती द्यायचं, दुसऱ्याला किती द्यायचं याचा निर्णय परत एकदा सांगतो सर आणि निसर्ग प्रतिष्ठान घेईल. ज्ञानशक्ती मला ही चांगली अनाऊन्समेंट आहे, त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि दररोज त्या झाडाची चांगली निघाला. शक्यतो त्याला शेणखतच घाला, शक्यतो शेणखत घाला आणि त्याला सुद्धा चांगलं फुलवा, चांगलं वाढलं पाहिजे, त्याचं संगोपन चांगलं करा. बोलण्यासारखं फार आहे. 5 वाजता तुम्हाला घरी जायचं आहे. दिवसभर मला सांगितलं 15 ऑगस्टची तुम्ही तयारी केली. शिक्षक आणि विद्यार्थी थकलेले आहे. अधिक न बोलता मी 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. निसर्ग प्रतिष्ठान आणि DD जाधवन सरांबद्दल बोललं पाहिजे. एक चांगले कार्यक्षम प्राचार्य तुम्हाला लाभलेले आहे. त्यांचा प्रत्येक वेळेस असतो लोकसहभाग आला पाहिजे. मी त्यांना विचारलं, फुलं कुठून घेतली, म्हणजे फुलाची बाग आपण मागे केलेली. हा एक चांगला आदर्श उपक्रम आहे. जे पाहुणे येतात त्यांना फुलंसुद्धा आमचीच असतात. म्हणजे किती त्यांचं व्हिजन आहे. त्यांना एक चांगलं गावकरी पाठबळ देतात. पुन्हा एकदा मी निसर्ग प्रतिष्ठानचे विशालराव आणि त्याच्या सर्व टीमचं आणि मान्यवरांचं अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या अवसरी गावातील एक नामांकित असणारं निसर्ग प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय विशाल टेमकर आणि सर्व त्यांचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आणि विशेषतः निर्भीड पत्रकारिता दैनिक सकाळच्या माध्यमातून करणारे मान्य DK वळसे पाटील सर, सर्व शिक्षक, उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र, खरं तर हा उपक्रम स्तुत्य आहे म्हणण्यापेक्षा किती महत्त्वाचा आहे हे आपल्या समोर आताच DK वळसे सरांनी सांगितलं. खरं तर त्यांचा विषय व्यसनमुक्ती असतो, महत्त्वाचा, फार आवडीचा, पण तरीसुद्धा निसर्गावरती सुद्धा त्यांचं फार मोठं लक्ष असतं. कारण पत्रकारिताच ही ज्या व्यक्तीची डोळस असते त्या व्यक्तीला सर्व काही सुंदर जग दिसतं आणि त्या सुंदर जगामधलं एक निसर्ग प्रतिष्ठानचा एक उपक्रम हा त्यांना सुंदर दिसतो. कारण मुळातच निसर्ग हा खरा तर वृक्षांनी भरलेला ज्यावेळेस असतो त्यावेळेस खरा सुंदर दिसतो. आणि म्हणून हा एक उपक्रम या ठिकाणी घेत असताना तुम्हा विद्यार्थ्यांना एक वृक्ष एक फळझाड देण्याचं प्रतिष्ठानने ठरवलेलं आहे. त्यामुळे प्रतिष्ठानचं
आपल्या विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या प्रतिष्ठानांना निश्चितपणे एक शब्द देतो की आपल्याकडे अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण नावाचा विषय आहे. या पर्यावरण विषयाअंतर्गत तुमच्याकडे असणारे जे प्रगती पुस्तक आम्ही 3-3 महिन्याला तुमच्या पालकांच्या सहीला देणार आहोत. त्या प्रगती पुस्तकावरती जेवढ्या विद्यार्थ्यांना आज 220 झाडं आम्ही देणार आहोत, त्या 220 विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावरती तुम्हाला दिलेल्या झाडाच्या नावाची नोंद, झाड दिल्याची तारीख आणि झाड लावल्याची तारीख ही नमूद करून तुमचं प्रगती पुस्तक दर 3 महिन्याला आम्ही पाहणार आहोत. आणि हे पाहत असताना उद्या तुम्ही झाड लावताना झाडाची जी पिशवीमध्ये जे झाड लावलेलं आहे त्या झाडाच्या पिशवीच्या तळापासून तर झाडाच्या शेंड्यापर्यंत पहिली उंची मोजायची आणि झाड लावायचं. त्या उंचीची नोंद सुद्धा तुमच्या प्रगती पुस्तकामध्ये करायची. आणि नंतर आम्ही दर 3 महिन्याला तुम्हीच त्या झाडाची उंची मोजायची आणि किती उंची वाढली किंवा काय झालं त्याची नोंद सुद्धा तुमची 3 महिन्याला सुद्धा आम्ही प्रगती पुस्तकामध्ये तुम्हीच करायची. थोडक्यात आपल्याला झाड लावायचं, झाड जगवायचं, झाडाला भर चांगल्या पद्धतीने येईल अशा पद्धतीचं आपल्याला त्याचं संगोपन करायचं आणि जेणेकरून त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. म्हणण्यापेक्षा निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून आपला एक हातभार अतिशय चांगल्या पद्धतीने लागेल. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सूचना अशीच राहील की आपल्याला जे झाड मिळणार आहे त्या झाडाचं 100% आपल्याला संगोपन करायचे, तुमच्या प्रगती पुस्तकामध्ये नोंद करणार आणि तुम्हाला नंतरच पर्यावरणाच्या विषयाअंतर्गत असणारे गुण नोंद आम्ही तुम्हाला परीक्षेमध्ये देणार. त्याच्यामध्ये त्या गुणांची नोंद सुद्धा कमी जास्त प्रमाणात होईल. ज्याचं झाड उत्तम असेल त्याला पैकीचे पैकी मार्क्स असतील. ज्याचं झाड उत्तम येणार नाही त्याच्या पालकांना ते झाड तशाच पद्धतीचं स्वतःच्या पदर पैशाने विकत घेऊन त्याला पुन्हा लावण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल. थोडक्यात झाड आलंच पाहिजे, झाड जगलंच पाहिजे, झाड वाढलंच पाहिजे एवढा आपण या दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. आणि मान्यवरांना तो एक शब्द देऊ की दिलेली 220 झाडं ही 100% आम्ही जगवणारच, 100% आम्ही वाढवणारच. आणि त्याचं संगोपन हे आम्ही कुटुंबामधल्या सदस्यांचं जसं करतोय तशाच पद्धतीने त्या झाडाचं सुद्धा संगोपन करून दाखवू. आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण त्या 5,000 रुपयाच्या बक्षिसाला पात्र ठरू एवढी अपेक्षा आपण सर्वांनी व्यक्त करूया आणि त्यांना शब्द देऊया. त्या शब्दामध्ये जरी 5,000 रुपये सगळ्यामध्ये वाटप करण्याची वेळ आली तरी सुद्धा आम्ही करू, अधिक मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. पण सगळ्यांना बक्षीस मिळेल अशा दृष्टिकोनातून सगळ्यांनी तशा पद्धतीचं या वृक्षांचं संवर्धन करूया एवढ्या पद्धतीची अपेक्षा त्यांना आपण शब्द देऊया. आणि तुम्ही सुद्धा तशा पद्धतीची कृती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. सर्व मान्यवरांचं हा उपक्रम आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राबवला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सुद्धा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कारभारी. आम्ही या सर्व विद्यार्थी मित्रांनो सर्वांना निसर्ग प्रतिष्ठानचं काम माहीत असेल किंवा माहिती नसेल, पण निसर्ग प्रतिष्ठानने आत्तापर्यंत गावामध्ये तुम्हाला मुदारा डोंगर माहीत आहे का? राम टेकडी, शाळेच्या मागील टेकडी, तिथं पण आम्ही 2019 पासून वृक्ष लागवड केलेली आहे. त्या झाडावर त्या डोंगरावरती जवळपास 400 झाडांची लागवड केलेली आहे. लॉकडाऊनपासून आम्ही त्याला सुरुवात केली आहे कामाला. लॉकडाऊनमध्ये आम्हाला ऑफिसला सुट्टी होती तेव्हा मग आम्ही करायचं काय, मग तेव्हा मी लॉकडाऊनमध्ये आमच्या निसर्ग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य असतील सर्वांनी मिळून आम्ही स्वतः खड्डे घेऊन ती झाडं लावली आणि त्याचे संगोपन करत आहोत. तसेच इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागील मुदारा डोंगर आहे तिथेही आम्ही आत्तापर्यंत जवळपास 1500 झाडांची लागवड केली. आणि तिथे इंजिनिअरिंग कॉलेजचे जे इंजिनियर विद्यार्थी आहे, डिप्लोमा कॉलेजचे विद्यार्थी आहे, त्यांचंही या कामी आम्हाला सहकार्य आहे. तसेच ग्रामस्थांचे सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आहे. निसर्ग प्रतिष्ठान मार्फत दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपल्या नातेवाईक किंवा आपल्या आप्तेष्टांची आठवण ठेवावी म्हणून आम्ही त्यांना फळझाड देत आहोत. तसेच बाळाचा जन्म होतो ग्राम्य रुग्णालयामध्ये, तिथेही आपल्या बाळाची आठवण म्हणून आपल्या बाळाप्रमाणे त्या फळझाडाची संगोपन करायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण काय ती योजना आम्ही एवढी पूर्ण करू शकत नाही, कारण दशकरीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढ्या सकाळी जाणं हे शक्य होत नाही. मग आम्ही एक ठरवलं
आम्ही आमचा जो ग्रुप 70 लोकांचा ग्रुप आहे, तर आम्ही तेवढं काम करतोय, तर त्यापेक्षा आम्ही काय करू, सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करू. मग आम्ही फळझाड दत्तक योजना ही हाती घेतली आणि या योजनेमध्ये आम्हाला खूप साऱ्या आपल्या गावातील ग्रामस्थ असतील, त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. या ठिकाणी उपस्थित असलेले हेमंत काका कुलकर्णी असतील, तसेच दीपक वाघमारे, पत्रकार श्री संजय खेडकर नेव्हीमध्ये असणारे, त्यांचे सहकार्य. आज या ठिकाणी आपल्याला DK वळसे पाटील, निसर्गाची आवड असणारे, हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच कार्यालयात आपल्या शाळेचे प्राचार्य DD जाधव सर यांचे मनपूर्वक आभार. फळझाड दत्तक योजना आम्ही का सुरू केली, तर तुम्हाला या निसर्गाची आवड निर्माण व्हावी. तुम्हाला फळझाड दिलं की तुम्ही फळे खाल, तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुम्हाला एक झाड लावून तुम्हाला वृक्ष संगोपनाची आवड निर्माण होईल. प्रत्येक झाडाला आम्ही टॅगिंग करणार आहोत तुमच्या रोल नंबरनुसार आणि प्रत्येक झाड तुम्हाला प्रोसेस सांगतो. प्रत्येक झाड प्रत्येकाने पिशवीतून व्यवस्थित काढायचे आणि जे कलम तुम्हाला आहे ते कलम वरती ठेवायचे जमिनीपासून, मातीपासून. नंतर मग त्याला कुरलेलं शेणखत टाकायचंय. नंतर मग त्याला तुम्ही 10-26-26 हे 100 ग्रॅममध्ये टाकायचंय. तसेच मुंग्या किंवा उन्नी वगैरे लागू नये म्हणून त्याला आपण थायमेट सुद्धा टाकायचंय, कारण पावसाळा सुरू आहे. झाडाचा शेंडा मोडू नये किंवा ते झाडाची पानं वगैरे आहे ना जनावरे खातात, तर ते खाऊ नये म्हणून तुम्ही त्याला ग्रीन शेड नेट लावायचंय. आणि तसेच झाडाचा शेंडा वगैरे मोडू नये म्हणून त्याला झाडाला सपोर्ट देण्यासाठी एक काठी लावायची. हे काम तुम्ही करायचंय. आणि निसर्ग प्रतिष्ठान मार्फत आम्ही जवळपास तुम्हाला जे झाड देणार आहे त्याची गुणवत्ता आम्ही तपासणार आहे. त्यासाठी आम्हाला योगदान दिलेले सुनील साहेब खेडकर यांनी जवळपास 5,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केलेलं आहे. तसं DK वळसे पाटील साहेब यांनी ₹5,000 देण्याचं जाहीर केलेलं आहे. तसेच योगेश कोल्लम, माऊली ज्वेलर्स यांनी मोठं योगदान देण्याचं जाहीर केलेलं आहे. तुम्ही जे बक्षीस ठरवाल ते आम्ही देऊ. तसेच गणेश शेठ शिंदे, अक्षय इंजिनिअरिंगचे मालक, त्यांनी या ठिकाणी ट्रॉफी देण्याचं योगदान दिलेलं आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांना विनंती आहे, लहान बाळ कसं जन्माला येतं, लहान बाळाची काळजी पाल्य कशी घेतात, तशीच झाडाची काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहतो की जागतिक तापमान वाढ हे मोठं संकट आपल्यासमोर उभं आहे. आता तुम्ही पाहता की पाऊस कधी पडतो आणि कधी भूकंप होईल, कुठं सुनामी येईल, किंवा आता तुम्ही पाहिलं की कुठे दरड कोसळेल. हे सगळं निसर्गाच्या कोप होऊ लागलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी, आता आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलं तर आपल्याकडं 45 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. पहिलं हे 7-8 वर्षापूर्वी नागपूरमध्ये असायचं. तर एवढी जागतिक तापमान वाढ झालेली आहे. हा आपला जागतिक प्रकोप म्हटला तरी वावगं ठरणार नाही. निसर्ग प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं, जे आमच्याबरोबर नाही, पुणे मुंबईमध्ये व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त नाहीत, त्यांचंही या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभलेले, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो. त्या झाडाची आम्ही गुणवत्ता तपासणार आहोत. सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मी प्राचार्य श्री जाधव DD श्री भैरवनाथ माध्यमिक व संवनेता विठ्ठलराव अभंग तांत्रिक किमान कौशल्य विद्यालय अवसरी खुर्द. आज या अवसरी पंचक्रोशीमध्ये असणार एक नावाजलेलं निसर्ग प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यालयातील इयत्ता 5वी ते 7वीच्या 220 विद्यार्थ्यांना फळझाड लावण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर निसर्ग प्रतिष्ठानचं काम हे अतिशय उल्लेखनीय आहे. आजपर्यंत त्यांनी या परिसरामध्ये अनेक वृक्षांची लागवड स्वतः केलेलीच आहे, परंतु समाजाच्या माध्यमातून, अनेक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळझाडे आणि वृक्ष लागवड ही केलेली असून आज देखील असाच कार्यक्रम एक आगळा वेगळा या विद्यालयामध्ये ते राबवत आहेत. वृक्ष म्हणजे जीवनाचा आधार. आपण कुटुंबाची जशी जबाबदारी घेतो तशीच झाडं लावून त्यांनी, या विद्यार्थ्यांनी वृक्षांचं संगोपन करावं, ही काळाची गरज आहे अशी भावना त्यांनी मनामध्ये ठेवून झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाअंतर्गत आज विद्यार्थ्यांना फळझाड वाटपाचा कार्यक्रम विद्यालयामध्ये आज आयोजित केलेला आहे. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्रथमतः मी खरं तर या निसर्ग प्रतिष्ठानचं मनपूर्वक आभारही मानतो, धन्यवादही देतो. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरं तर हे
निसर्गाचं संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून प्रदूषणाचं एक वाढलेलं संकट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीचा हातभार लावण्याचा उपक्रम हे अनेक वर्षापासून या परिसरामध्ये ते राबवत आहेत. नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं काम हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने चांगल्या स्वरूपात चालू आहे. त्याबद्दल मी त्या सर्व प्रतिष्ठानना विद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो आणि पुढील कार्यासाठी सुद्धा माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.